नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे जॉब भरती या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जिल्हा परिषदेतील डेली अपडेट व्हिडिओमधील नवीन आलेल्या सर्व अपडेट पाहणार आहोत। यामध्ये पालघर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी यांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि आरोग्य पर्यवेक्षक या पदाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर यापुढील माहिती ही परभणी जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता उमेदवाराची कागदपत्रे पडताळणी झालेली असून या पदाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर आरोग्य सेवक पुरुष 40% संवर्गाची तात्पुरती निवड यादीनुसार उद्या दिनांक 16 ऑगस्ट रोजी ठीक सकाळी 11 वाजता आरोग्य विभाग जिल्हा परिषद परभणी येथे कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवारांनी उपस्थित राहायचं आहे। तर यापुढील अपडेट ही बुलढाणा जिल्हा परिषदेतील पुढील 3 पदांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तर यामध्ये सर्वात प्रथम कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी पात्र झालेल्या उमेदवारांनी जाहिरातीतील क्रमांक 19 प्रमाणे सर्व मूळ कागदपत्रे व एक साक्षांकित प्रतीसह पडताळणीसाठी दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी ठीक सकाळी 10 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा येथे उपस्थित राहायचं आहे। तसेच या बुलढाणा जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष 40% व आरोग्यसेवक पुरुष 50% या दोन्ही पदाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। यामध्ये आरोग्यसेवक पुरुष 40% यातील सर्व पात्र उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही 21 ऑगस्ट 2024 या एकाच दिवसात होणार आहे। तर आरोग्यसेवक पुरुष 50% या पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रारूप यादीतील किंवा तात्पुरत्या निवड यादीतील अंक क्रमांक 1 ते 80 या उमेदवारांनी दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी उपस्थित राहायचं आहे। तर प्रारूप यादीतील किंवा तात्पुरत्या निवड यादीतील अंक क्रमांक 81 च्या पुढील सर्व उमेदवारांनी जाहिरातीतील मुद्दा क्रमांक 19 नुसार सर्व डॉक्युमेंट्स व एक साक्षांकित प्रतीसह दिनांक 22 ऑगस्ट रोजी ठीक सकाळी 10 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा येथे उपस्थित राहायचं आहे। आणि याच जिल्हा परिषदेतील शेवटची अपडेट ही आरोग्य सेवक महिला या पदाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। ही जाहिरात मुद्दा क्रमांक 19 नुसार सर्व मूळ डॉक्युमेंट्स व एक साक्षांकित प्रतीसह महिला उमेदवार 23 ऑगस्ट 2024 रोजी ठीक सकाळी 10 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा येथे उपस्थित राहायचं आहे। तर यापुढील माहिती ही भंडारा जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक पुरुष 50% व कंत्राटी ग्रामसेवक या दोन्ही पदाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असून यातील आरोग्य सेवक पुरुष 50% या पदाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 ते 11:30 दुपारी 11:30 ते 1:30 व 1:30 ते 3:30 आणि 3:30 ते 6 अशा 4 सत्रात होणार असून तर कंत्राटी ग्रामसेवक या पदाची 21 ऑगस्ट 2024 रोजी ठीक सकाळी 9 ते 6 वरील आरोग्य सेवक पुरुष 50% या पदाप्रमाणे 4 सत्रात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केली जाणार आहे। मित्रांनो, याआधी मी आपल्याला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट कशी समजते। मित्रांनो, आपल्या चॅनलचा उद्देश हा आहे की कोणाच्याही वेळेचं भांडवल बनवायचं नाही व अगदी कमी वेळेत व थोडक्यात प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे। मात्र हे तुम्हाला कोणताच यूट्यूबर सांगत नाही, पण आपण यावरती वारंवार सांगितलेलं आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकता या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची नोटीस उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना दिलेल्या ईमेलवर पाठवण्यात आली आहे। तसेच त्यांनी पुढे महत्त्वाचे सांगितले आहे ते म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरताना जो मेल दिला होता तो नियमित तपासत जावे। आणि मित्रांनो, आपण ही नेहमी तेच सांगत असतो। त्यामुळे परफेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची माहिती तुम्हाला सर्वात आधी मेलवर मिळते आणि मगच वेबसाईटला प्रकाशित केले जाते। तर मित्रांनो, या ठिकाणच्या उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी भंडारा जिल्हा परिषदेतील सभागृहात उपस्थित राहायचं आहे। तर यापुढील अपडेट ही गोंदिया जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक महिलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले असून राहिलेल्या पदापैकी आरोग्य सेवक या पदाची उद्या दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी ठीक सकाळी 10 ते 6:30 या वेळेत आरोग्य विभाग जिल्हा परिषद गोंदिया येथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तरी पात्र आरोग्य सेवक उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहायचं आहे। यापुढील व्हिडिओत आपण आरोग्य सेवक महिलांची अंतिम निवड यादी कशा प्रकारे केली जाते, यामध्ये GNM तसेच BSc नर्सिंग या महिला उमेदवारांना संधी मिळते का, ही सर्व माहिती अगदी पुराव्यानिशी आम्ही पुढील व्हिडिओत काही देणार आहोत। त्यामुळे पुढील व्हिडिओ आरोग्य सेवक महिलांनी पाहायला विसरू नका। तर मित्रांनो, ही होती आजपर्यंत आलेली जिल्हा परिषदेची डेली अपडेट होती। इतर जिल्हा परिषदेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक करा, तसेच सबस्क्राईब करा व जिल्हा परिषदेच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।